राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजकीय मैदानात उतरलेले आहेत। महायुतीच्या विरोधात शरद पवार यांचे दौरे सुरू आहेत। अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ अमरावतीमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा घेण्यात आली। या सभेत शरद पवार यांनी माफी मागितली। 5 वर्षापूर्वी मी एक चूक केली होती, मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे। मागच्या वेळी एक चूक माझ्याकडून झाली अन नवनीत राणा यांना पाठिंबा दिला, आता ती चूक कधी होणार नाही, ती चूक दुरुस्त करणार आहे। आता बळवंत वानखेडे यांना विजयी करा हे सांगायला मी आलोय, असं शरद पवार यांनी आपल्या भाषणात म्हटलंय। आणि मी अमरावतीचा अभिमान मला अंतःकरणापासून आहे। पण आज या ठिकाणी मी आलो ते एक गोष्ट मला सांगण्यासाठी मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे। ती एक चूक माझ्याकडनं झाली। 5 वर्षाच्या पूर्वीची जी निवडणूक होती, त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही जाहीर सभा घेतल्या। लोकांनी माझा संदेश स्वीकारला आणि ज्यांना पाठिंबा दिला त्यांना खासदार केलं आणि गेल्या 5 वर्षाचा त्यांचा अनुभव हा बघितल्याच्या नंतर माझ्या मनात अस्वस्थता होती, ती कधीतरी जावं आणि अमरावतीकरांना सांगावं की आमच्याकडून चूक झाली, ही चूक पुन्हा कधी होणार नाही आणि ती चूक आता दुरुस्त करायची आहे। आणि ती चूक दुरुस्त करण्याच्यासाठी ज्याचं सार्वजनिक जीवन आणि व्यक्तिगत जीवन हे अत्यंत स्वच्छ आणि शेवटच्या माणसाचा हिताचा विचार करणार। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगरची लाईफलाईन, मेट्रो न्यूज।